धन्यवाद जय सर. त्यांचा आवाज तुम्ही दुसऱ्या डावामध्ये ऐकला. मॅच संपली, मॅच जिंकली आहे परसुले टीमने आणि दीपक जाधव त्या सामन्याचा हिरो ठरला. बॅटिंगसाठी कमलेश जगताप आणि त्याच्या जोडीला समीर जगताप हे दोन खेळाडू पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीवरती एक फरसकोंड संघ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलला विकेट मिळाली असती परंतु थोडीशी मिस फिल्डिंग झाली विवेक कडून आणि त्याचा फायदा घेतला कमलेशने. एक सिंगल मिळाली, एका धावेने सुरुवात श्री गणेश होत असताना आपण पाहतोय. एसकेएमबी ट्रॉफी मध्ये जुळलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट.in वरती ही स्पर्धा दाखवली जाते आणि प्रेक्षक युट्यूबला देखील सगळ्या सत्रामध्ये जुळलेत. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. समीर जगताप पुणे जिल्ह्यातील एक व्यावसायिक गटामध्ये खेळणारा खेळाडू. हमराज मृत्युंजय पुणे संघातून नेहमीच सातत्याने चांगलं क्रिकेट परंतु गावाच्या क्रिकेटसाठी देखील तो दाखल होतोय आणि आपल्या तालुक्याच्या पोलादपूर तालुक्याचे देखील खेळण्यासाठी तो दाखल झालाय. समीर जगताप पहिलाच बॉल खोलात टाकलेला, बीट केलं समीर जगतापला. गोलंदाज अजिंक्य केसरकरने आणि इथं मात्र डॉट बॉल टाकलाय. सुरुवात चांगली केली अजिंक्यच्या माध्यमातून. अजिंक्य केसरकर हा देखील चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने तो देखील करत आलाय परंतु असं काही आज काहीसा बदल मात्र टीम मध्ये नरवीर देवळे टीम मध्ये पाहायला मिळालाय. हा कुलातला बॉल ड्राईव्ह केला आउटसाइडला. तिकडे डीप मिड विकेट मध्ये ऋषी केसरकर आहे, धडपडतोय. धावा या बॉलवरती पहा मिळत आहेत त्या 4. प्रयत्न चांगले केले होते ऋषीने आणि प्रयत्न असफल ठरले. बॉल गेला सीमारेषा पलीकडे. एफर्ट्स चांगले ऋषीचे नेहमी सातत्याने पाहायला मिळतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय, अगदी झेपवला चेंडूवरती परंतु बॉल सीमारेषा पलीकडे गेला आणि धावा आल्या त्या 4. एसकेएमबी ट्रॉफी 2025 पर्व 5वा आपण पाहतोय. चला फीट झालाय ऋषी. चौकार आला. कमलेश समीरच्या बॅट मधून या 4 धावा येत असताना आपण पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 5. 3 बॉलवरती 5 बनवल्यात. फणसकोंड टीम आपण पाहतोय आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी. जय हनुमान फणसकोंड चांगले प्रयत्न केले होते. लव बेलोसे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. आज बेलोसेंची संख्या देखील जास्त पाहायला मिळणार आहे. कालच चर्चा झाली बेलोसेच्या नावाची. या बॉलवरती देखील फटका समोर. ओमकार गाडगे प्रयत्न करतोय परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. पीटीव्हीएलच्या आठवणी भरपूर आहेत ओमकारच्या देखील. आता प्रयत्न केले होते ओमकारने कॅच घेण्याचा. षटकार ठोकलाय समीरने. सुरुवात चांगली केली आहे. विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी समीरची पाहायला मिळते आणि आणखीन एक चुकी केली. फुल टॉस टाकला आणि फुल टोल वसूल केला. बॉल गेला सीमारेषा पलीकडे. षटकार. प्रयत्न चांगले केले होते ऋषीने बॉल अडवण्याचा परंतु त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक षटकार ठोकलेत. आज रील्स बनवा, किरीश का गाना सुनेगा क्या. ही रील्स आली तर त्याला विशेष पारितोषिक ओमकार गाडगे यांच्या वतीने दिले जाणार आहे. एसकेएमबी फॅन क्लब यांच्या वतीने रील बनवा, मैदानातले हिरो दाखवा आणि बक्षीस मिळवा. हे आपण पहिल्या दिवसापासून करतोय परंतु याचा फायदा मला वाटतं निवेच्या खेळाडूंनी घेतलाय जास्तीचा. काल निवे गावाची देखील चर्चा झाली. निवे गावासाठी देखील विभागाची स्पर्धा येते. त्यामध्ये मंगेश बेलोसे यांच्याकडून 15 जर्सी तुम्हाला नवीन मिळणार आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. बॅट गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. बॉल स्टॉप केलाय. धाव मिळेल ती केवळ 1.
एकरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. संघाची धावसंख्या 18 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अजिंक्य केसरकरचं हे षटक पहिले 2 बॉलवरती 1 धाव दिली, परंतु नंतरच्या बॉलवरती स्ट्राईक भेटली समीर जगतापला आणि त्याने धावा कुठल्या त्या पुढच्या चेंडूंवरती 2 षटकार 1 चौकार. पहिलं षटक संपलं 18 धावांचं. तो जिंकणार आहे तो पुढच्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच जयनुमान फणसकोंड विरुद्ध परसुले अशी मॅच असणार आहे. परसुले संघाने एक सामना जिंकलाय. दुसरा सामना आपण पाहतोय आज या स्पर्धेच्या माध्यमातून एसकेएमबी ट्रॉफी. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर युवा सेना कोर कमिटी सदस्य, महाराष्ट्र राज्य कोकण विभाग मंडळ, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले साहेब यांचे चिरंजीव माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेबांचा वाढदिवस आजच्या दिवसामध्ये आणि त्यांना शुभेच्छा आपल्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून, यंगस्टार पोलादपूरच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या सिद्धेश शेठ साहेब उपनगराध्यक्ष सभापती तथा नगरसेवक नगरपंचायत पोलादपूर आणि विनायकजी दीक्षित नगरसेवक नगरपंचायत पोलादपूर यांच्या वतीने देखील आणि आमच्या सर्वांच्या वतीने माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेबांना उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण देऊया. आजच्या दिवसामध्ये महाडचा कर्णधार, उत्कृष्ट कर्णधार, एक चांगला यशस्वी कर्णधार योगेश पेनकर घाऱ्या याचा देखील वाढदिवस आहे. त्याला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या पोलादपूर तालुक्याच्या वतीने, यंगस्टारच्या वतीने त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आज मयूर स्पोर्ट्सचे सर्वा राजू भालेकर सरांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील आपल्या पोलादपूर तालुक्याच्या वतीने, सर संदीप कदम यांच्या वतीने आणि आमच्या सर्व ऑफिशियलच्या वतीने देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. संघाची धावसंख्या 19. आमचे तळेकर बंधू अतुल तळेकर, विनय तळेकर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. काल अतुल तळेकर जास्तीचा खुश पाहायला मिळाला, कारण डीजे मास्टरने जी काही गाणी वाजवली निवे गावाची चर्चा देखील या स्पर्धेमध्ये होते. सर्वांनी सहकार्य केलं. 2 विजय तळेकर, त्याच्यानंतर हे दोन बंधू आणि रील्स बनवल्या त्या देखील निवे गावच्याच क्रिकेटच्या चाहत्यांनी. पुढच्या वर्षी आयोजकांच्या भूमिकेमध्ये असणारे आदर्श क्रिकेट मंडळ निवे आणि असं देखील आहेच. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न कमलेश जगताप, त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीये. बराचसा बाहेरचे चेंडू टाकला होता. पंच नंदकिशोर मांडे यांचा इशारा येतोय की हा बॉल वाईड आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. संघाचा धावफलक 22 वरती, 22 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सोपान केसरकर गोलंदाजी मार्क वरती. हा देखील बॉल खाली राहिला. हा बॉल आता बॅटवरती आलेला नाही. पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी आपल्याला सोपानची पाहायला मिळते. युवा खेळाडू नरवीर देवळे संघाचा पाहायला मिळतोय. एक सामना गमावलाय नरवीर क्रीडा मंडळ देवळे या संघाने, परंतु पहिला सामना खेळतायत जयनुमान फणसकोंड संघ. मॅच चांगली पाहायला मिळेल. पायावरती चेंडू ब्रश झाला आहे. तिकडे गलीमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. एक सिंगल मिळाली. लेग बाईची एक धाव पंच कळवत आहेत. एकरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल 23 आकड्यावरती. पहिल्या 2 दिवसामध्ये सूरज शिंदे यांचा आवाज तुम्ही ऐकला, गणेश केसरकर यांचा आवाज तुम्ही ऐकला. आज आणि उद्या जयेशजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. पहिल्या दिवसात देखील त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. 5 पंचांचा पॅनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अशी स्पर्धा tenniscricket.in वरती स्पर्धा दाखवली जाते. 2 गुणलेखक देखील आहेत आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर 2 व्हीलर बाईक देखील दिली जाते. बॅकफुटला जाऊन कट केला. हा बॉल मिस फिल्डिंग झाला आणि बॉल निघाला सीमारेषा पार आणि या बॉलवरती मिळत आहेत त्या धावा 4. समीरच्या बॅटमधून चौकार. चौकार आला. या 4 धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे गेला. समीर जगताप एका वेगळ्या आक्रमक भूमिकेमध्ये तो आलाय या स्पर्धेमध्ये आणि चांगली बॅटिंग तो करतोय. ऑलराऊंडर खेळाडू आहे. मोठमोठ्या टीम मध्ये, व्यावसायिक गटामध्ये त्याला नेहमी सातत्याने पाहतो आणि आपल्या पोलादपूर तालुक्यातून आणखीन एक म्हणजे समीर जगताप हा देखील व्यावसायिक गटामध्ये, ओपन गटामध्ये, खुल्या गटामध्ये तो खेळत असतो.
2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती झाल्या त्या 27 धावा, बिनबाद 27. अशी सुरुवात पहिल्या मॅच मध्ये नरवीर देवळेची झाली होती, परंतु नंतर दीपक जाधवने जी काही षटक टाकलं त्यामध्ये कमबॅक केलं परसुले टीमने आणि कमी धावांपर्यंत रोखलं. आता तसं चित्र पाहायला मिळेल का या मॅच मध्ये देखील महत्वाचं असणार आहे. हनुमान फणसकोंड विरुद्ध पुढचा सामना असणारे परसुले या 2 संघादरम्यान. सुनील लालाय, सुनील केसरकर संघाचा कॅप्टन, कित्येक वर्ष कर्णधार पदाची भूमिका हा खेळाडू देखील बजावतोय आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. चांगला संघ आहे नरवीर देवळे हा देखील, परंतु बॅड पॅच त्या टीमच्या मागे. जसा लंगोटी मित्रमंडळ करंजे गेल्या वर्षामध्ये एकही स्पर्धा त्याने जिंकली नव्हती, परंतु मानाचा करंडक सलग 4 वेळा त्याने जिंकला आणि मोठमोठ्या स्पर्धा त्याच्यानंतर देखील त्यांनी जिंकल्या. आज उद्याच्या दिवसामध्ये तो संघ देखील पाहणार आहोत. पोलादपूर तालुक्यातील एक चांगलं उत्कृष्ट आयोजन लंगोटी मित्रमंडळ करंजे, ओमकार घाडगे तिकडे असले म्हटल्यावर ते आयोजन तर बेस्टच होणार. परंतु SKM ट्रॉफीची चर्चा चालू आहे सध्याच्या घडीला. हा बॉलला कमी गतीने टाकलेला बॉल, बॅट अगोदरच फिरवली, सर निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉलने षटकाची सुरुवात करतोय सुनील केसरकर. पुढचा बॉल बॅटने खेळायचा प्रयत्न, डीप मिड विकेटला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. ऋषी केसरकर चेंडूची फेकी होईल, तद्वर एक सिंगल. स्ट्राईक जास्तीची आता समीर कडे देईल कमलेश देखील एक आक्रमक फलंदाज आहे. पोलादपूर तालुक्यातून येत असताना तो देखील कित्येक वेळेला मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो, परंतु त्याची बॅट सध्याच्या घडीला शांत पाहायला मिळते. एकही मोठा फटका त्याने खेळलेला नाहीये. खुलातला बॉल बॅटची कडा घेतली आहे, तिकडे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक सिंगल प्राप्त होते. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय 29 आकड्यावरती 29. फणसकोंड संघामध्ये आपण रवी मस्के यांना देखील कित्येक वर्ष पाहिलंय आणि याच मैदानामध्ये रवी मस्के यांनी देखील एक सामना टीमला जिंकून दिला होता आणि त्यांचे सुपुत्र, त्यांचे चिरंजीव प्रथमेश मस्के देखील खेळतायत. चेंडू उंच तर गेलाय, लांब जाईल का पाहावं लागेल. अजित चोरगे बाउंड्री लाईनच्या पलीकडे झेल टिपतोय, हा मिळतोय षटकार. अजित चोरगे आज दाखल झालाय. पोलादपूर तालुक्याचा चॉकलेट बॉय, KVPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा पुरस्कार घेतला होता. हा देखील चांगला फटका आहे, बॅटवरती बरोबर आलेला आहे. ऋषी तिकडे डीप मिड विकेट मध्ये झेल टिपणार आणि परतवणारी इकडे कमलेश जगतापला. कमलेश जगतापने एक षटकार जरूर ठोकला, परंतु तो बाद झाला. थोडंसं अडखळत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला कमलेश जगताप चा एक षटकार त्याने ठोकला. 10 धावांवरती तो बाद झालाय. 10 धावा आपल्या टीम साठी त्यांनी बनवल्या. सुरुवात समीरने चांगली केली, तो अजूनही खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. षटकाची जर पाहिलं तर तिसरं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या 35 ला एक बाद. ही स्थिती सध्याच्या घडीला आपण जय हनुमान फणसकोंड टीमची पाहायला मिळते. 4 षटकांचे सामने, 4 ओव्हरचे सामने. कालच्या दिवसामध्ये 12 सामने कव्हर करण्यात आले. फायनल मध्ये संघ दाखल झाला. एक नवीन संघ फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. एक युवा खेळाडूंचा संघ, एकही खेळाडू अनुभवी नव्हता त्या टीम मध्ये आणि सपोर्ट सिस्टम देखील कोणीही नव्हतं. तो जय बजरंगबली दाबेळ हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. हा बॉल रिव्हर्सचा फटका खेळा आणि पहिलाच बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे, चौकार. चार धावा पहिल्याच बॉलवरती संदीप जगताप. सर या संघामध्ये देखील आता जगतापांची संख्या जास्त पाहायला मिळते फणसकोंड टीम मध्ये. म्हणजे पोलादपूर तालुक्यामध्ये जास्त गावं आहेत, त्या गावांमध्ये आडनावं देखील भरपूर आहेत आणि सगळी भावकी आहे. त्या दिवशी आपण ओमकार चषक कव्हर करत होतो, तिकडे देखील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा संघ सगळे खेळाडू घरातलेच होते. त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या घरातील एक खेळाडू ऑफ झालाय, त्याच्या नावाने संघ उतरवलाय. साहिल 11 लांजा हा संघ आपण पाहिला होता ओमकार चषक. त्यामध्ये विजय तळेकर यांची महत्वाची भूमिका होती आणि विजय तळेकर यांची भूमिका प्रत्येक स्पर्धामध्ये पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय, एक बाद. संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती. शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी आता वेदांत केसरकर अष्टपैलू खेळाडू या टीम मध्ये, तो देखील नेहमीचा
आपण नेहमी घाटकोपरमध्ये पाहतो साईनाथनगर प्रीमियर लीग मध्ये चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली होती आणि बॅटिंगची संधी जास्त त्याला संदीप सरांनी दिली होती. बेस्ट फिल्डर हा पुरस्कार त्याने घेतला होता. चांगल्या कॅचेस त्याने टिपल्या होत्या. परंतु नरवीर देवळे गावामध्ये खेळत असताना थोडीशी भीतीने तो खेळतो मैदानाच्या आतमध्ये. ती भीती त्याला दूर करावी लागेल. असे बरेचसे खेळाडू आहेत जे मात्र काल साखरचा संघ देखील आपण ड गटामध्ये पाहिला. बॅड परफॉर्मन्स त्यांचा देखील पाहायला मिळाला होता कालच्या दिवसामध्ये. वेदांताला शेवटचा षटक घेऊन समीर शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करेल. धावा या शेवटच्या षटकामध्ये तो बनवेल. पहिलाच बॉल रिव्हर्सचा खेळायचा प्रयत्न झालाय. तिकडे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगला बॉल स्टॉप केलाय. धाव मिळेल ती केवळ एक, परंतु धाव रोखू शकले नाहीये. रन आली आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते 40 या आकड्यावरती. दिनेश केसरकर यांना देखील आपण या टीम मध्ये पाहतो आजच्या दिवसामध्ये. तसेच गोविंद केसरकर देखील आपण नेहमी सातत्याने आपण त्यांना देखील पाहतो या टीम मध्ये. वय वर्ष 50. हा बॉल चेहऱ्यावरती पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न संदीप जगतापचा झालाय. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. वेदांत देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. आमचे हरिदास भोईर पंच आज मला वाटतं बाउंड्री लाईनच्या बाहेर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. नंदकिशोर मांडे खास माडवरून या ठिकाणी दाखल झालेत. कट्टर गोगावले समर्थक आणि संदीप कदम आणि मंगेश बेलोसे यांचे शिष्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 40 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक या डावातील पहिल्या डावातील. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा सरळ बॅटने धावा येत आहेत, परंतु बॅट उलटी करतायत संदीप जगताप. धावा मिळत नाही. आता धावा आली आहे. कशी धावे ही सर? बॅट कट. हा चेंडू जातोय एका धावेसाठी. एक धाव मिळेल. 1-0-1 हे स्कोर कार्ड वरती या वेदांत केसरकरच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय. 2 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात म्हणजे चांगली गोलंदाजी. धावसंख्या थांबवतोय 41 धावा फलकावरती. बॅटना कार्पेटच्या साईने खेळला. डीप मिड विकेट मधून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक ऋषी वेगाने चेंडूवरती आलाय. थोडीशी घाई केली आणि या 2 धावा मिळाल्या समीर जगतापला. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय, परंतु नाही होणार तिसरी पूर्ण. परतावा लागेल समीर जगतापला. आणखीन एक विकेट फणसकोण टीमची. चला परसुले टीम कॅप्टन या. परसुले टीम प्रथमेश मस्के आलाय नवीन बॅटर. युवा खेळाडू. चला फणसकोण टीमला 2 धावांची पेनल्टी. फणसकोण टीम आपल्याला 2 धावांची पेनल्टी. बॅटिंगसाठी प्रथमेश आले. मोबाईल त्यांच्याकडे होता, पंचांकडे तो दिला आणि पंचांनी 2 धावांची पेनल्टी. रिवर्सचा फटका फसलाय. चेंडू हवे झेल झालाय. आणखीन एक विकेट मिळेल. ला 3 खेळाडू आता बाद झालेत. असं वाटलं होतं की फणसकोट संघ एका चांगल्या धावसंख्येकडे जाईल, परंतु या षटकामध्ये धावा रोखल्यात वेदांत केसरकरने. मोठे फटके खेळू दिले नाही. समीरला देखील परतावा लागला. आता संदीप देखील माघारी परतलाय. प्रथमेश मस्के नॉन स्ट्राइक एंड वरती. पुढच्या 3 संघ भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंडवी
RKCC कोतवाल, आदर्श क्रीडा मंडळ निवे. निवे टीम आली आहे, कोंडवी टीम आणि RKCC कोतवाल आपण देखील आल्याची नोंद करा. खोला टाकलेला बॉल ओव्हर पिच समोर खेळा, ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने व्ही शेप मधून क्षेत्ररक्षक बॉल वरती येईल. फेकी खराब झाली आहे, 2 धावे घेतल्या. तिहेरीचा प्रयत्न होणार नाही, दुहेरी धावांवरती थांबावा लागेल. या शेवटच्या बॉलवरती आल्या 2 संघाने जयनुमान फणसकोंड टीमने बनवल्या. 45 विजयासाठी करायच्या त्या 46 धावा, 46 धावांचा पाठलाग आणि नरवीर देवळे संघाची 2 धावाने सुरुवात होईल. 2 धावांची पॅनल्टी फणसकोंड टीमला बसली आहे आणि सुरुवात नरवीर देवळेची 2 धावांनी होईल. 46 चा पाठलाग पहिल्या षटकामध्ये अजिंक्यने धावा खर्च केल्या, त्या 18. दुसऱ्या षटकामध्ये सोपान 8 धावांचं षटक, सुनील केसरकर 12 धावा आणि वेदांत केसरकरचं हे महत्वाचं षटक शेवटचं, त्याने कमी धावा खर्च केल्यास केवळ 6 आणि 1 विकेट त्याला मिळाली आहे. 4 षटक संपलेत, बनवल्यात त्या 45. 46 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल. चला टॉससाठी या फणसकोंड टीम आणि परसुले टीम. चला फणसकोंड टीम कॅप्टन पाठवा. पहिल्या लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये आणि नंतर कॅप्टन येईल. या ठिकाणी टॉस होईल. परसुले टीमचा कॅप्टन दिवेश सकपाळ या ठिकाणी दाखल झालाय. मैदानामध्ये लाईनअप मध्ये जा आणि मैदान देखील लाईनअप मध्ये सोडायचं याची नोंद घ्या. SKMB ट्रॉफी खेळतोय, शिस्तीने खेळायचं आणि मन भरून तुम्हाला खेळायचंय अशी ट्रॉफी आहे. आणि संकल्पना ओमकार घाडगेच्या नेहमीच प्रत्येक स्पर्धामध्ये पाहायला मिळतात. विजय तळेकर आणि ओमकार घाडगे यांची विशेष मेहनत या स्पर्धेला आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेला प्रारंभ केलाय. संदेश बेलोसे यांचं मॅनेजमेंट, ज्या वेळेला संदेश बेलोसे असतात त्यावेळेला मॅनेजमेंटची ही चर्चा नेहमीच होते. स्पेसेज प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आहेत ते संदेश बेलोसे आणि येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील त्यांची स्पर्धा येते. तिकडं संदेश बेलोसे यांची बॉलिंग तुम्ही पाहिली नसेल तर नक्की तिकडे दाखल व्हा. बॉलिंग बॅटिंग दोन्ही तिकडे होते. विजय तळेकर या, टॉस करूया आपण. लव बेलोसे या बऱ्याच दिवसानंतर आलेत, बऱ्याच दिवसानंतर जॉईन होत आहेत मला वाटतं. SKMB हा टॉस आहे. लव बेलोसे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. SK कॉल MB. टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? बॅटिंग. चला नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. दिवेश तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचचा फणसकोंड टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. आवाज ऐकूया जयजी भोसले सर यांचा. धन्यवाद.
46 धाव संख्येचा आहे. वेदांत आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढे केसरकर, वेदांत आणि राकेश केसरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समीर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतात. उंच पुरा असा गोलंदाज, हा ऍक्शन आहे त्याची. नेहमीच चांगल्या गोलंदाजीसाठी तो जाणला जातो आणि पॉवर प्लेचं षटक नेहमीच आपण पाहिलं तर फणसकोण या संघाकडून गोलंदाजाला गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. पहिला सामना नुकताच संपला. परसोळ या संघाने जिंकलाय आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये इथे काय घडणार. देवळे संघ पहिल्या मॅच मध्ये परास्त झालाय आणि पराभूतेचा वचपा इथे बाहेर काढला जाणार का. लोअर फुलटॉस पहिला बॉल टर्न केला, बॉलला दिली दिशा, मॅचची बदलते दशा. पहिल्या बॉलवरती आला चौकार. चौकारानं सुरुवात झाली आहे. 2 धावांची पेनल्टी, हा चौकार एकंदरीत 6 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार झालाय जणू. 2 धावांच्या पेनल्टीने संघ खेळतोय. पेनल्टीज पात्र तुम्ही कशा प्रकारे राहाल याची मी जाणीव करून देतो. लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये यायचं, लाईनअप मध्ये मैदान सोडायचंय. पुढचा बॉल लोअर फुलटॉस, गॅप शोधलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कमलेश जगताप 100% कमिटमेंट, 100% डेडिकेशन त्याचं इथे पाहायला मिळते. सिंगल आली एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा तिथे 7 बनलेल्या आहेत. डगआउट्स मध्ये बसल्यानंतर तुम्ही बॅटिंग करणारा संघ एका डगआउट मध्ये सर्व खेळाडू असायला हवेत. कोणत्याही प्रकारचा मोबाईल तुम्ही वापरू शकत नाही, अपशब्द वापरू शकत नाही, अन्यथा पेनल्टीज पात्र राहाल. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करू दिलेलं नाहीये. पहिला बॉल फेस करत असताना राकेश केसरकरने एक सिंगल घेतलीय. एका बाजूला वेदांत केसरकर, राकेश केसरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. समीर गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहत आहोत. उंचपुरे असे गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे तो क्लास आणि तो दर्जा आहे, परंतु ते तितकंसं घडू दिलेलं नाहीये. किंबहुना मोठा फटका एक चौकाराला वेदांताने चांगला स्ट्रोक केला होता. युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे ते दाखवून दिलं होतं. शक्तीचा वापर केला नाही, केवळ दिशा दिली. मागील बॉलवरती चौकार ठोकला. पुढचे 2 चेंडू महत्वाचे. हा बॉल रायझिंग डिलिव्हरी होती, पडल्यानंतर उचली घेणारा. धावफलकावरती धावा त्या 8 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला खुला टाकला उजव्याशीच्या बाहेर. मागील चेंडू हाफ ट्रॅकर, हा बॉल फुलर लेनचा. काही ना काहीतरी वैविध्यपूर्ण करण्याचे प्रयत्न इथे पाहायला मिळालेत. दोन्ही चेंडू डॉट बॉल स्वरूपामध्ये येत असताना पाहायला मिळतात. 46चा पाठलाग करत असताना धावफलकावरती 8 आहेत. 2 धावांचं व्याज मिळालंय आणि त्या व्याजानुसार संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. किंबहुना 6 बनल्यात असंच म्हणता येईल. बॅकफुटला फटका फसला, समीर चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. धक्का क्रमांक पहिला, वेदांत केसरकर बाद. पहिला धक्का बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकर जवळ लागला बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल इथे टिपला समीरने. विकेट प्राप्त करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. संघाचा महत्वाचा फलंदाज, मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा बादशाह आणि तथा धावांची धुडगूस घालणारा ऋषी केसरकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये त्याला दुखापत झाली होती. धावफलकावरती धावा आहेत. ऋषी आपल्या माहितीसाठी 8. 46चा पाठलाग करायचा 8 बनल्यात. पहिलं षटक संपलंय. प्रत्येक षटक हे विविध एंडने खेळवलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र 18 चेंडू आणि 38ची आवश्यकता राहिली आहे. धावफलकावरती 8 आलेले आहेत. दोन्ही मग अतुल आणि विनय तळेकर यांना तुम्ही पाहत आहात. दोन्ही बंधू. संदीप कदम सरांची स्पर्धा म्हटल्यानंतर या दोन्ही बंधूला आपण सातत्याने गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहतो. पोलादपूर तालुक्यामध्ये कदाचित 2 स्पर्धा त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग करण्यात येते आणि त्यामध्ये एक PTPL आणि SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक ही स्पर्धा आपण पाहत आहोत. नंदकुमार मांडे, नंदकिशोर मांडे अर्थात नंदू मांडे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. सर्वाधिक जास्त चर्चेचे विषय राहते त्यांची पंचांची भूमिका, त्यांचा तटस्थपणा, परंतु त्याहूनही अधिक त्यांचे लेख जास्तीचे चर्चेचे विषय आहेत. त्यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय. आजचा दिवस खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर आजच्या दिवशी एका बाजूला आज महाड तालुक्यामध्ये बकासूर आलाय, परंतु आज ते मिस करत असतील या गोष्टींना.
खुला टाकलेला बॉल उजव्याशीच्या बाहेर फ्लाईट दिली, सिंगल कंप्लीट. सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मी ते पंचांचा इशारा, बाईकच्या स्वरूपामधून धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 9 बनलेले आहेत. 9 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. अजूनही सदतीची आवश्यकता आहे. कमलेश जगताप गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. हा गोलंदाज जिथे मात्र नेहमीच विकेट टेकर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. हातभर वळण घेणारे त्यांचे चेंडू, फ्लाइटेड डिलिव्हरी, लोड फुल टो, स्विच हिट केलाय, स्ट्रेच केलं स्वतःला, बॉडीला स्ट्रेच केलं, रोल केलं आणि तदनंतर पाठवला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 13. यावेळेला खोलातला बॉल थेट यशांचावेत. पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर सडे तोड दिले आणि फलंदाज ऋषी बाद. महत्वाचा फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. चौकार ठोकल्या कुठे ना कुठेतरी आत्मविश्वास दुगिनीत झाला होता ऋषीचा. त्याने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता. पुढचा बॉल कमलेश, आडव्या बॅटने लीडिंग एज, आणखीन एक झेल होऊ शकतो. धाव इथून प्राप्त करण्यात येते. आता मात्र संकट ओढावले संघावरती. मागील सामन्यामध्ये पराभवाचा वचपा काढतोय की काय असं वाटलं होतं नरवीर क्रीडा मंडळ देवळे, परंतु आता अडचणींना सामोरा जातोय हा संघ. 14 बनल्या, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. विवेक आणि राकेश जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षण खराब झालाय. धावे त्या 4. पुढचाच बॉल खणखणीत दणदणीत चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 18 धावा धापलकावरती आहेत. 46च्या पाठलाग करत असताना विजयासाठी 13 चेंडू आणि 28ची आवश्यकता. मॅच मध्ये कमबॅक झालाय चौकारानंतर. पुढचा बॉल सर्वाधिक महत्वाचा राहील. या बॉलवरती यदा कदाचित मोठा प्रहार केला राकेश केसरकरने तर मॅच मध्ये सर्वाधिक मोठं कमबॅक होईल. आडवा बॅटने ऑन साइडला झेल बनू शकतो. क्षेत्ररक्षक दूर आणि इथेही चेंडूने ओलांडले सीमारेषा. पुढच्या बॉलवरती लगातारचे 2 बॉल, 2 चौकार, 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 24 ची गरज. 12 चेंडू 24 धावा. सामना जवळ आणलाय. 2 बॉल 2 चौकारानं कलाटणी मिळाली आहे मॅचला. मोमेंटम शिफ्ट झालंय. 12च्या आस्किंग रन रेटने आता मात्र 24 केवळ बनवायचे आहेत. बॅटिंग करणारा नरवीर क्रीडा मंडळ देवळे संघाला 3 संघ आहेत आणि विजेते जर का समान राहिले तर तुमची पॉइंट जिथे रन रेटच्या आधारावरती पुढच्या ग्रुपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. रन रेट ग्राह्य धरला जाईल, याच्याकडे मी लक्ष वेधेन. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल करण्यात आले आणि जिथे प्रणय शिंदेला आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. अजित चोरगे बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करतायत. एका बाजूला शुभम उतेकर तर दुसऱ्या बाजूला लक्षा किंग है. क्या बात है, एकच किंग, लक्षा किंग इज बॅक. लक्षा किंगची बॅटिंग मी ओमकार चषकातली कदापि विसरणार नाही, कदापि. कारण त्याची चर्चा मी तर पार केतन मात्रेपर्यंत गेली होती. बॅटिंग साठी गेला आणि वळलेला बॉल गोल फिरला परंतु षटकार काही गेला नाही. धावलकावरती धावा त्यात 22.
लोअर फुल टोज ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. पुन्हा 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 लगातारचे 3 चौकार मिस फील्डच्या जोरावरती आलेले 3 चौकार पाहायला मिळालेत. मैदानावरती 3ही चौकार आले आणि 3ही मिस फिल्डिंग झाली आहे. वारंवार होणाऱ्या या चुका संघाला अडचणीमध्ये घेऊन जाणार आहेत. 3 चौकार, संघाची धावसंख्या 26. धावफलकावरती वेगाने धावा आल्यात. 20 ची गरज राहिली या सामन्यामध्ये विजयासाठी. 11 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाजीमध्ये प्रणयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झाले. लोअर फुल टोस फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. रन निश्चित मिळणार. धाव मिळतील या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आला चौकार. विवेक केसरकरने ही मोर्चा बांधणी केली आहे. राकेश केसरकरने चांगली फटकेबाजी केली. विवेक केसरकर आता चांगली फटकेबाजी करतोय. मागील 4 बॉलवरती 4 चौकार आल्यात. 16ची आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ शेष. सामना पहिल्या षटकामध्ये एका क्षणाला असं वाटलं की आता लांब झाली आहे मॅच. दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या थोड्याशा, परंतु शेवटचे 2 चेंडू चर्चेचे विषय राहिले दुसऱ्या षटकाच्या. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न दिशाहीन राहील. हा बॉल वाईट +1. एकंदरीत धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 32 बनलेले आहेत. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. 14ची गरज राहिली या सामन्यामध्ये. 10 चेंडूमध्ये 10 चेंडू आणि 14 धावा. एकंदरीत या मॅच मध्ये एकंदरीत विचार केला ना तर पहिल्या 10 मध्ये केवळ आणि केवळ धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती जिथे 12 होत्या मॅच मध्ये पकड मजबूत होती, परंतु तदनंतरचे 4 बॉल 11 बॉल मध्ये एकंदरीत आपण पाहिलं 10 बॉल मध्ये धावा थांबल्या आणि पुढचे 4 बॉल 16 धावा आल्यात. खोलातला बॉल क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज डायरेक्ट हिट. नामी संधी होती, हिट लागलेला नाहीये. सिंगल कंप्लीट झालीये. अद्याप विजयासाठी एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 33 बनल्या. विजयासाठी 13ची आवश्यकता आहे. पहिल्या 10 बॉल मध्ये एकंदरीत आपण पाहिल्या तर जिथे 12 आल्या परंतु पुढच्या 4 मध्ये 16 गेल्या. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी गुड लेन स्पॉट वरती ठेवला होता. बॉल शरीरापासून दूर ठेवला. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 33 आहेत. आठ चेंडू आणि 13ची गरज. हाफ ट्रॅकर विकेटच्या मधोमध आपटला होता बॉल. क्षेत्ररक्षक चुका 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 मैदानाच्या आतमध्ये वारंवार केल्या जात आहेत. इथे पूल केला आणि त्यावरती धावा मिळाल्या. त्या 2 चुका आणि चुका वारंवार घडताना पाहायला मिळाल्या. कॅचेस ड्रॉप झाल्या, मिसफिल्डिंग झाली, 3 चौकार तिथे आले, धावा मिळाल्या त्या 2 विजयासाठी. जिथे मात्र अजूनही 11ची गरज राहिली आहे. येणारे चेंडू शेष झाले 7 चेंडू आणि 11ची गरज. 7 चेंडू आणि 11 धावा. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चला पुढचा ग्रुप मी RKCC कोतवाल असंघ आणि श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कोणवी असंघ टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. लोअर फुल टोज होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे झाला होता. स्वतःला ऍडजस्ट केलं होतं. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव मिळेल. 1 संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 36. विजयासाठी 10ची गरज. येणारे 6 बॉलचा खेळ शेष. 6 चेंडू आणि 10 धावा. येस अंपायर. मेन अंपायर प्रदीप जी शिंदे सर मागील बॉलवरती विथ द बॅट आहे. येस थँक्यू. संतोषजी शिंदे साहेब रेवाडी कोतवाल संघाचे आधारस्तंभ आणि त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. आपल्या गर्दी कसं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत.
6 चेंडू आणि विजयासाठी 10 ची आवश्यकता राहिली. 6 चेंडू 10 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय जिथे फणसकुंड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम जिथे बॅटिंगचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये फणसकुंड संघ बॅटिंग करणाऱ्या परसुळेच्या अगेन्स्ट. येणारे 6 बॉल 10 ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. राकेश कदमला इन्व्हाइट करण्यात आलाय. तो गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती विवेक केसरकर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. चला घाई व्हायला हवी. जास्तीचा वेळ खर्च करू नका. पुढचाच बॉल आडवा बॅटने केलाय. क्षेत्ररक्षकाला शोधलंय. इथे झेल टिपण्यात आला. पहिल्या बॉलवरती फलंदाज राकेश केसरकर बाद. विवेक केसरकर बाद होतोय. विवेक केसरकर पहिला बॉल पुढ्यात आला. ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षकाला शोधला. मिड विकेटला चांगला झेल झालाय. धक्का आणखीन एक इथे फलंदाज बाद झालाय. चला पुढील ग्रुपचे संघांचे मी लक्ष पुन्हा एकदा वेधन. आपण आल्याची नोंद करून घ्या. श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंडवी संघ आणि RKCC कोतवाल आपण आल्याची नोंद करून घ्या. चला त्वरित आपण आल्याची नोंद करून घ्या जेणेकरून आपल्या खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण आलेला आहात याची जाणीव आम्हाला होईल. धावफलकावरती धावा बांधल्या. त्या 36-10 ची गरज आहे. येणारे 5 बॉलचा खेळ शेष. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होतात. यावेळेला हा बॉल देखील येथे मात्र अपील करण्यात आली आहे. ती उचलून धरण्यात आली आहे. आणि पंतांनी सांगितलं होय फलंदाज स्कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये बाद. दोन बॉल वरती 2 विकेट इथे मिळवलेल्या आहेत. खरं तर तटस्थ पंच म्हणून आपण नंदूजी मांडेसर यांच्याकडे पाहतो. ते तटस्थच उभे होते. आवाज एवढा आला की मी व्यासपीठाच्या मागे गेलो असतो तरी हेचा आवाज आला होता. आणि आवाज मोठा येत असताना इथे पाहायला मिळाला जेणेकरून फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलं. अपील ही स्क्वेअर लेग पंचांकडे होत नाही हेच सांगण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंचांनी केला होता. अपील समोरच्या पंचांकडे करायची कॉट बिहाइंडची. फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती लगातारचे 2 फलंदाज राकेश कदमने बाद केलेत. हॅट्रिक अद्याप या स्पर्धेमध्ये आपण पाहिली गेलेली नाहीये. हॅट्रिकचा बॉल आहे आणि हॅट्रिक संपादन करण्यात येईल का? हॅट्रिकचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. नशिबाने साथ दिलेली नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आल्या पावली. दिनेश देखील माघारी परततात. येणारे 3 बॉल आणि 10 ची आवश्यकता राहिली आहे सामन्यामध्ये. रंजकता बरा स्थितीमध्ये सामना आलाय. नशिबाने शेवटच्या बॉलवरती साथ दिली नाही. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला दुर्भाग्यवश. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पूल केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एकच फाईट आणि वातावरण टाईट. ठोकलाय षटकार. राकेश केसरकर काय फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर होता विकेटच्या मधोमध आणि आपटला. हा उसळी घेणारा टप्पा होता. ज्या पद्धतीने अखूट टप्पा चेंडूने आकाशाशी गप्पाच केल्या. शॉर्ट बॉल. फलंदाज थँक्स अ लॉट म्हणालाय. 4 ची गरज. येणारे 2 बॉलचा खेळ शेष. राकेश केसरकर इथे फटका फसला. झेल म्हणू शकतो. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपण्यात आला. फलंदाज राकेश केसरकर बाद. 1 चेंडू आणि 4 ची आवश्यकता.
एक चेंडू आणि 4ची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावीच लागेल. एक चेंडू आणि 4ची आवश्यकता असताना तुमच्याकडे तितकासा आत्मविश्वास हवा. आत्मविश्वासाने बॅटिंग करावे लागेल. तो चांगला खेळ इथे साकारावाच लागणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जय हनुमान फणसकोंड संघाने टॉस जिंकल्यानंतर परसुळे या संघाला फिल्डिंग साठी पाचारण केलंय. परंतु त्या पुढचा ग्रुप ज्यामध्ये श्री भैरवनाथ क्रिकेट मंडळ कोंडवी असंघ RKCC कोतवाल असंघाच्या अगेन्स्ट खेळेल. पुढच्या ग्रुपमध्ये तुम्ही पाहाल बी ग्रुपच्या मॅचेस चालू आहेत. परंतु 3 ग्रुप प्रत्येक 3 संघांचे ग्रुप तयार करण्यात आलेत आणि लीग स्वरूपामधल्या मॅचेस आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू फलंदाज. एक बॉल 4ची गरज. खोलातला बॉल होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सामना इथे जिंकला जातोय 2 धावेने. ही मॅच इथे जिंकली आहे जय हनुमान फणसकोंड या टीमने. दोन्ही मॅच मध्ये पराभूतीच्या छायाखाली जाणारा संघ अर्थात आपण पाहिलं नरभरी क्रीडा मंडळ देवळे संघाचं स्पर्धेतलं आव्हान देखील संपलंय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या आपण इन्व्हाइट करूयात. चला परसुळे